नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रावराणे. त्वचा विकार स्किन डिजीजची एक केस स्टडी, एक इंटरेस्टिंग केस स्टडी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, एक त्वचा विकाराने ग्रस्त अशा एक साधारण 40शीतल्या महिला आमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आल्या होत्या. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की त्या ठिकाणी मानेवर त्यांना त्वचा विकार हा झालेला आहे. तिकडली त्वचा जी आहे ती लालसर आणि थोडीशी ब्राउनिश काळसर अशी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी त्यांना भरपूर खाजसुद्धा येत होती. हे जे लक्षण आहे त्यांना ते साधारणपणे 7 ते 8 महिन्यापासून अधूनमधून जाणवत होतं. अधूनमधून म्हणजे काय, की जसं त्यांना हे लक्षण यायचं तसं त्या डॉक्टरकडे जायच्या. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांना ॲलर्जीचं एखादं मलम आणि गोळ्या दिल्यानंतर एक 15-20 दिवसामध्ये ती ॲलर्जी आहे ती निघून जायची. पण पूर्ण जायची नाही, थोडी थोडी खाज त्या ठिकाणी असायची आणि लालसरपणा पण असायचा. अगदी पूर्ण क्लिअर व्हायचं नाही, पण काही दिवसांनी परत ते वाढायचं, परत कमी व्हायचं, असं प्रकरण त्यांचं चालू होतं. आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांच्या शरीरामध्ये नेमकं काय बिघडलेलं आहे याचं निदान केलं आणि औषधं चालू केली. आता बघा, वात, पित्त आणि रक्त त्यांच्या शरीरामधलं बिघडलेलं आहे, रक्त दूषित झालेलं आहे आणि रक्तदुष्टीची, वात पित्त कमी करायची औषधं त्यांना आपण दिली. औषधं चालू केल्यावर साधारणपणे एक 15 दिवसामध्येच तुम्ही बघू शकता की बराचसा फरक जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी जाणवतो आहे, पडलेला आहे. त्या ठिकाणचं जे लालसरपणा होता, काळसरपणा होता, तो आता अधिकाधिक कमी झालेला तुम्हाला या फोटोमध्ये दिसतो आहे. त्याच पेशंटचा हा फोटो आहे. फक्त अजूनही थोडंसं गळ्याची जी क्रीज आहे त्या ठिकाणी ब्लॅकिश डिस्कलरेशन हे होतं थोडंसं, आणि त्या म्हणत होत्या की डॉक्टर, माझी खाज आता गेली 15 दिवसामध्ये बरीचशी कमी झाली आहे, बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे मला, पण अजून थोडी थोडी खाज अधूनमधून येते. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अशी कंडिशन माझी आधी पण व्हायची. जेव्हा मी इतर डॉक्टरांकडे जायची त्यावेळी औषध घेतल्यानंतर मला रिझल्ट यायचा आणि आल्यानंतर मग पुन्हा काही दिवसांनी परत जैसे ते असं व्हायचं. तर या ठिकाणी आम्ही विचार केला की जसं त्यांच्या केसमध्ये काय होतं आहे की दोष जे आहेत ते औषध घेतल्यानंतर थांबत आहेत, कमी होत आहेत, पण काही दिवसांनी पुन्हा वाढत आहेत. तर अशावेळी अशा रुग्णेचं पंचकर्म करणं आवश्यक आहे. त्यांचं विरेचन हे पंचकर्म आम्ही प्लॅन केलं. विरेचन म्हणजे काय, की शरीरात वाढलेलं पित्त हे जुलाबावाटे, जुलाब म्हणजे पातळ संडास होते अशा विरेचन या पंचकर्मामध्ये, आणि जुलाब करून आपण ते दोष जे आहेत ते शरीराबाहेर काढतो. हे विरेचन पंचकर्म आम्ही त्यांचं केलं. आता तुम्ही बघू शकता ह्या पिक्चरमध्ये की त्यांचा जो स्किन जी आहे ती अगदी छान झालेली आहे. तिकडला जो डाग आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि त्यांना खाजही आता अजिबात नाही. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश असा की आयुर्वेदिक ट्रीटमेंटने ह्या पिक्चरमध्ये तुम्ही आणखी व्यवस्थित बघू शकता की तिकडला डाग जो आहे आणि लालसरपणा, चट्टा जो आहे तो संपूर्णपणे निघून गेलेला आहे. तर ही केस आमच्या दवाखान्यामध्ये आलेली होती आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केल्यानंतर त्यांना अतिशय चांगला रिझल्ट जो आहे तो मिळाला होता. आता ह्या केसमध्ये आणखी काही सांगायच्या गोष्टी अशा की ह्या लेडीज ज्या आहेत त्यांना किडनी संदर्भात विकृती आधी झाली होती. किडनी त्यांच्या थोड्याशा डॅमेज झाल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना अंगाला सूज यायची. त्याला नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा एक आजार म्हणतात, आणि त्या आजारासाठी त्यांनी बरेच दिवस स्टिरॉइड्स घेतल्या होत्या. तर जेव्हा पहिल्या दिवशी आमच्याकडे आल्या तेव्हा आमचं असं निदान होतं की आधुनिक औषधं, ॲलोपॅथीची औषधं अधिक दिवस घेतल्यामुळे, आता ती घेणं त्यांना भागच होतं, परंतु ती औषधं बरेच दिवस घेतल्यामुळे, साधारणपणे वर्ष दीड वर्ष त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती, आणि ती ट्रीटमेंट घेतल्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचं विष आहे ते तयार व्हायला लागलं आणि ते रक्त खराब करायला लागलं. आणि त्या हेतूला धरून, म्हणजे विष जे आहे शरीरातलं ते दूर करणं, रक्त शुद्ध करणं, ह्या गोष्टीला धरून आपण यांची ट्रीटमेंट दिली, यांना ट्रीटमेंट केली, आणि तुम्ही पाहू शकता की रिझल्ट जो आहे तो त्यांना अप्रतिम असा मिळालेला आहे. तर इथे आयुर्वेदाचं वेगळेपण आहे मित्रांनो. आयुर्वेद काय कारण शोधतो. त्वचा विकार जर असेल तर त्यामध्ये तुम्ही तिखट खाणारे जास्त आहात का, गोड तुम्ही जास्त खाणारे आहात का, किंवा तुमचं बाहेरचं खाणं जास्त होतं आहे का, किंवा अशा पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये काही औषधं, केमिकल्स अधिक प्रमाणामध्ये गेलेली आहेत का, स्ट्रेस फॅक्टर तुमचा कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याप्रमाणे त्वचा विकारावर आयुर्वेदामध्ये वेगळं औषध द्यावं लागतं मित्रांनो. एकच औषध नसतं. आता ह्या रुग्णालासुद्धा आम्ही स्वानंदा नावाची गोळी आहे, दुशी विषारी अगद नावाचं एक औषध आहे,
जटामांसी नावाची गोळी आहे, महामंजिष्ठादी काढा आहे, आरोग्यवर्धिनी, अशा प्रकारची वेगवेगळी औषधं दिली आणि औषध दिल्यानंतर मग जे काही दोष त्यांच्या शरीरामध्ये वाढलेले आहेत ते पोटामध्ये आणून त्यांना विरेचनासारखं पंचकर्मसुद्धा केलं गेलं. तर अशी ट्रीटमेंट त्वचा विकाराची जर व्यवस्थित केली गेली तर निश्चितच आपल्याला चांगले रिझल्ट्स मित्रांनो दिसून येतात. आपला आजार जो आहे तो मुळापासून बरा होतो. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्या लोकांना पण त्रास आहे, त्वचा विकार आहेत, त्यांनी जरूर तुमच्या आसपास आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर त्यांना जवळ भेट द्या आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करा. तसंच आम्हालासुद्धा तुम्ही भेटू शकता. जर आमच्या आसपास तुम्ही राहत आहात किंवा दूर जरी राहत असाल तर ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून फोटो बघून आपण आणि फोनवर बोलूनसुद्धा आपण औषधं जी आहेत किंवा ट्रीटमेंट जी आहे ती करू शकतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला जर त्रास काय असेल आणि बरा होत नसेल तर निश्चितच आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे जरूर वळा. मित्रांनो, आमचा दवाखाना जो आहे, क्लिनिक आहे, ते मुंबईजवळ मीरा रोड या ठिकाणी आहे. एकच दवाखाना आहे, दुसरीकडे कुठेही नाही. आणि सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपला क्लिनिक रोज चालू असतं. तुम्हाला संधिवाताचा त्रास आहे, गुडघेदुखीचा आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, सायटिका आहे, मणक्यांचा त्रास आहे, मायग्रेन आहे, पित्ताचा त्रास आहे किंवा त्वचेवर काही प्रॉब्लेम आहे, स्किन डिझीजेस आहेत, अशा वेगवेगळ्या त्रासांमध्ये तुम्ही निश्चितच आमच्या दवाखान्याला व्हिजिट करू शकता, भेटू शकता आणि आयुर्वेदिक उपचार जर तुम्हाला घ्यायचे असतील तर संपर्कसुद्धा करू शकता. संपर्कसाठी नंबर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आणखी एक गोष्ट सांगायची आहे की मित्रांनो, तुम्हाला आयुर्वेदासंदर्भात काही माहिती हवी असेल, काही विचारायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशन घेत असतो आणि या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह चॅट करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता. तर दररोज रात्री 9:15 वाजता तुम्ही यूट्यूबला लाईव्ह या आणि तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. लाईव्ह चॅट करण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून जरूर ठेवा मित्रांनो, कारण जर सबस्क्राईब केलात ना तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येतो, लाईव्ह सेशन चालू करतो, तेव्हा रात्री 9:15 वाजता तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळू शकेल. मग त्या नोटिफिकेशनवर तुम्ही क्लिक करून, टच करून तुम्ही लाईव्ह सेशनला जुळू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही स्किनची केस तुमच्यासमोर मांडायची होती. थांबतो इथेच. आपण सगळेजणांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.